ज्यांना कुणाला पण ना पाणीपुरी आणि शेवपुरी खायला आवडते ना, त्यांना सगळ्यांनाच नाही कटोरी चाट मात्र नक्कीच आवडणार. तुम्हाला खरं सांगू का, बनवायला अगदी सोपी आणि खूप छान रेसिपी आहे. फक्त जर तुम्ही ही एक चूक जर नाही केली ना, तर अगदी परफेक्ट अशा शेपमध्ये ना तुमच्या सगळ्या कटोऱ्या तयार होतील. अगदी स्टेप बाय स्टेप आणि सोपी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तुमच्या सुद्धा कटोऱ्या ना अगदी अशाच परफेक्ट शेपमध्ये तयार होतील. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि बाजूचा बेल आयकॉन मात्र नक्कीच क्लिक करा. आता करूयात आपल्या रेसिपीला सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना कटोरीचा जो डोप असतो तो बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे आपण ते बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे साहित्य सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर आता इथे मी 2 कप इतका मैदा घेतलेला आहे. तर त्याच्याऐवजी तुम्ही 2 कप गव्हाचं पीठ पण घेतलं तरी चालेल. 1 कप मैदा घ्या, 1 कप गव्हाचं पीठ घ्या, असं प्रमाण घेतलं तरी चालेल. आता मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे. तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे तसं व्यवस्थित सांगते मी. 2 कप मैद्यासाठी आपल्याला 3 मोठे चमचे बारीक रवा लागणार आहे. त्यासाठी मी अर्धा छोटा चमचा मीठ घेतलेला आहे, पाव छोटा चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि 2 मोठे चमचे इतकं मी तेल घेतलेलं आहे. लक्षात घ्या, 2 कप रवा आहे, 2 कप मैदा आहे, त्यासाठी 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. जेवढं मैद्याचं प्रमाण घेणार ना तेवढंच तुम्हाला चमच्याच्या हिशोबाने तेलाचं प्रमाण घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण परातीमध्ये ना मैदा काढून घेऊ. आता याच्यामध्येच आपल्याला रवा पण घालून घ्यायचा आहे. आता चवीनुसार मीठ घालूयात आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला ओवा आहे ना तो हातावरती चोळून घालायचा. ओवा नक्की वापरा बरं का, कारण ना त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि ह्याचं ना आपल्याला पीठ अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे अगोदर ना तेलाचं जे मोहन घातलं ना आपण ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित चोळून घ्या, कारण हे जे आपण ह्याच्यामध्ये थंड तेलाचं जे मोहन घातलेलं असतं ना ते आपल्या पिठाला अगदी व्यवस्थित लागणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळेच आपल्या ज्या कटोऱ्या असतात ते मस्त अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात. तर हे आपलं मोहन किती प्रमाणात वापरायचं ते प्रमाण मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलेलं. ते कसं चेक करायचं तर हे बघा, अशी मूठ बंद केली ना की अगदी व्यवस्थित तयार झालं पाहिजे. तर समजून जा की आपण तेल जे वापरलं ना ते अगदी प्रमाणात वापरलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी घालून ना याचा आपल्याला एक घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. घट्ट म्हणजे कसा करायचा, आपण चपातीसाठी कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडंसं सैलसर असलं पाहिजे, त्यापेक्षा थोडंसं कठीण असलं पाहिजे. आणि पुरीसाठी आपण जसा गोळा मळतो अगदी घट्ट त्यापेक्षा थोडंसं सैलसर असलं पाहिजे. म्हणजे जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही ठेवायचं. अगदी सैलसर असं पीठ आपल्याला याचं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची सांगते, आपण जेव्हा कुठल्याही पदार्थामध्ये ना कडकडीत असं मोहन घालतो ना तेव्हा समजून जायचं की आपल्याला तो पदार्थ खुसखुशीत करायचा म्हणून आपण कडकडीत असं मोहन घालतो. पण ज्या पदार्थामध्ये आपण थंड मोहन घालतो ना तेव्हा तो पदार्थ आपल्याला कुरकुरीत करायचा असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हे जे पीठ ना मी सगळं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आणि पीठ कसं मळलंय तर हे बघा, अगदी असं पीठ आपल्याला ठेवायचं, जास्त घट्ट नाही ना जास्त पातळ नाही, अगदी असं आपल्याला पिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे. आता याच्यावरती ना मी एक कॉटनचा रुमाल ना ओला करून याच्यावरती मी झाकून ठेवून देते. एक 25 ते 30 मिनिटांसाठी आपल्याला ह्याला ठेवून द्यायचंय. पीठ चांगलं रेस्ट झालं ना की मग आपण ह्याच्या पुऱ्या लाटायला घेऊयात. तर हे बघा, पीठ अगदी रेस्ट करून आपण ठेवले, रेस्ट करायला ठेवून दिलेले एक 25 ते 30 मिनिटांसाठी. परत ह्याला चांगलं आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर एक चांगलं एखाद मिनिटं फक्त व्यवस्थित ह्याला चांगलं मळून घ्या, जेणेकरून ना आपल्याला याचे गोळे सुद्धा व्यवस्थित असे करता येतात आणि पुऱ्या सुद्धा ह्याच्या आपल्याला व्यवस्थित अशा लाटता येतात. तर ह्याचे गोळे कसे करायचे ते मी सांगते तुम्हाला. तुम्ही ना वाटीचा आकार तुम्ही किती मोठा घेणार आहात किती छोटा घेणार आहात ना त्या प्रमाणात तुम्हाला गोळ्यांचे आकार घ्यायचे. तर आता हे कट केल्यानंतर पण ह्याच्यातून थोडंसं शिल्लक राहतच बरं का, त्यामुळे अगदी तुम्ही प्रमाणात गोळे बनवा. तर आता याच्यावरती ना मी माझ्याकडे ॲल्युमिनियमचा पोळपाट होता म्हणून मी त्याच्यावरती गोळा लाटायला घेतलेला. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगते, हा गोळा लाटताना ना पाण्याचा अजिबात वापर करू नका किंवा पिठाचा पण अजिबात वापर करू नका, तेलाचा पण अजिबात वापर करू नका. नाहीतर ना वाटीच्या शेपमध्ये जेव्हा आपण त्याला घेऊ ना तर ते व्यवस्थित असं चिकटणार नाही. तर मला पोळपाटावरती लाटायला नाही आलं म्हणून मी आता चॉपर बोर्डवरती लाटते. का लाकडाचं पोळपाट असेल ना तर अगदी सोयीचं होऊन जाईल तुम्हाला. आता याच्यावरती ना ही पारी आपल्याला व्यवस्थित आहे ती लाटून घ्यायची. तर जास्त पातळही नका करून जास्त जाडही नका करू, हे बघू शकताय अगदी एवढी ठेवायची आपल्याला. आणि आता हिला व्यवस्थित अशी लाटून झाली ना की आता आपल्याला ह्याच्यावरती ना फोर्कच्या साह्याने ना असे होल मारून घ्यायचे. फोर्क नसेल तर अगरबत्तीची काडी असते त्याने सुद्धा तुम्ही असे छोटे छोटे होल मारून घेऊ शकताय, जेणेकरून ही पुरी ना आपली तेलामध्ये गेल्यानंतर फुगणार नाही. त्याच्यासाठी हे होल मारणं खूप गरजेचं आहे बरं का. व्यवस्थित असे सगळे होल मारून घ्यायचे बारीक बारीक. आणि आता याच्यावरती ना तर माझ्याकडे ना ही घरामध्ये वाटी आहे. तर हे बघा, अगदी या वाटीच्या शेपमध्ये मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे. तर आता हिला फोल्ड कशी करायची मी ती सांगते तुम्हाला. आता जो आपला खालचा पोर्शन असतो ना तो वाटीच्या आतमधल्या भागामध्ये आपल्याला व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे.
आणि चिकटवून सुद्धा व्यवस्थित घ्या बरं का, की पुरी आपली तेलामध्ये गेल्यानंतर पटकन अशी सुटणार नाही, कारण ती वाटीच्या शेपमध्ये आली पाहिजे ना त्याच्यासाठी. तर व्यवस्थित असं आतल्या बाजूने तिला ना आपण बंद करून घेऊयात. आतल्या बाजूने बंद करताना पण व्यवस्थित असं हाताने प्रेस करून घ्या. तर हे बघा अगदी व्यवस्थित असं बंद झालं की त्याला साईडने हातावरती घेऊन असं पटकन असं थोडंसं दाबून घ्या, जेणेकरून पुरी निघणार नाही. आणि आता ह्याला कट कसं करायचं, आता हे कट करणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. ह्याचं मी तुम्हाला दुसऱ्यांदा पण सांगितलेलं आहे. तर आता हे बघा काय झालंय, आता हे कट करताना ना व्यवस्थित त्याच्या काठावरून अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. आता हे कट करून झालं की ह्याला ना आपण परत एकदा ना आतल्या बाजूने, म्हणजे जे बाहेरच्या बाजूने असतात की नाही, ते व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं. आता तेल कसं गरम करायचं ते लक्षात घ्या. एक गोळा टाकून बघायचा, जर व्यवस्थित असं तेल गरम झालं असलं की आपण ह्याच्यामध्ये वाटी सोडून घेऊयात. आता वाटी सोडली ना की एक 30 ते 40 सेकंद अजिबात वाटीला धक्का लावू नका, म्हणजे तुम्ही पकडून धरू शकताय बरं का त्याला, त्या वाटीला, की वाटी अशी इकडे तिकडे जाणार नाही तेलामध्ये. सुरुवातीच्या पहिल्या 1-2 वाटे असतात ना, त्या अजिबात इकडे तिकडे जात नाहीत, पण नंतर नंतर ना तेल कमी व्हायला लागलं ना की वाटे फिरायला लागतात. तर असं दाबून धरायचं आणि नंतर ना त्या वाटीला अगदी फिरवत फिरवत ना आपल्याला तिला भाजून घ्यायचं. आणि नंतर मग तुम्ही तिला खालच्या बाजूने परत अशी पलटी करून पण भाजून घेऊ शकताय. पण आता हे बघा, मी ह्या वाटीला ना पलटी सुद्धा केलं होतं, पण माझी ही वाटी ना त्या ज्या शेपमधून ना बाहेर आलेली नाही. म्हणून मी ह्या वाटीला काय केलं मी तुम्हाला पुढे सांगतेच. ह्या वाटीला अगोदर असंच व्यवस्थित असं तेलामध्ये मी भाजून घेतलं आणि नंतर ह्या वाटीला असंच मी चाळणीवरती काढलं, थोडंसं कोमट केलं आणि मग ती वाटी मी ह्या शेपमधून बाहेर काढली. जर तुमच्यासोबत जर तो प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला असं करायला लागेल. माझ्या खरं तर 1-2 वाट्या अशाच खराब झाल्या, पण नंतर मी स्वतः माझं डोकं लावलं आणि मी हा पर्याय काढला. असं फोर्कने त्याला व्यवस्थित असं हे करून घ्यायचे, होल पाडून घ्यायचे, वाटीच्या आकारामध्ये कट करायचं. आणि ही महत्त्वाची स्टेप आहे, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही त्याला असं कट करणार की नाही, कट केल्यानंतर ना त्याच्या आतला जो पोर्शन असतो की नाही तो कसा मोकळा करायचा हे बघा. वाटीला जे चिकटलेलं असतं की नाही ते अगदी जर वरती जर चिकटलं असेल ना वाटीच्या टोकाला, जी वाटीचा जो काठ असतो तिथे जर तो चिकटून राहिला ना तर तुमची वाटी अजिबात त्या शेपमधून बाहेर येणार नाही. जो प्रॉब्लेम माझ्यासोबत झाला तो मी तुम्हाला सांगते. ती वाटी ना अलगदपणे आपली तेलातून बाहेर आली पाहिजे. त्याच्यासाठी ना वाटीच्या ज्या कडा असतात ना शेपच्या, त्या कणकेच्या शेपनं अगदी हळूहळू, म्हणजे थोडे थोडे स्पेसने तुम्ही ना मोकळं करून घेऊ शकता. पूर्ण मोकळं करायची गरज नाहीये, नाहीतर ना ती वाटीचा शेप अगदी तेलामध्ये गेल्यानंतर व्यवस्थित येणार नाही. अगदी थोडंसं फक्त काठ त्याचा थोडा थोडा मोकळा करून घ्यायचा. परत तेलामध्ये त्याला 30 ते 40 सेकंद अशीच वाटी पकडून ठेवायची. आता तेल थोडं कमी झालंय ना, त्यामुळे वाटी गोल गोल फिरणार, म्हणून मी 30 ते 40 सेकंद सुरुवातीला वाटीला असंच पकडून ठेवला. आणि आता त्या वाटीला लगेच आपल्याला तेलामध्ये उलट करून घ्यायचंय. तर हे बघा, आता ह्याला असंच उलट करून घेऊयात. आणि आता तुम्ही बघू शकताय की ही वाटी अगदी सहज आपली मोकळी झालेली आहे. हे बघू शकताय तुम्ही, अगदी अशी परफेक्ट शेपमध्ये वाटी आली पाहिजे. आणि आता ह्या वाटीला आपण, खालच्या वाटीला ना आपण आता बाहेर काढून घेऊयात. तर हे बघा, ही वाटी बाहेर काढली. अगदी अशी वाटी तुमची परफेक्ट शेपमध्ये तयार येणार. फक्त मी जी गोष्ट तुम्हाला सांगितली ना, कणकेचा पोर्शन त्या वाटीला अजिबात सुद्धा चिकटलेला नाही पाहिजे. जरी बायचान्स जर तुमची वाटी बाहेर नाही चाली तर काही टेन्शन घेऊ नका. त्या वाटीला थोडंसं कोमट करा बाहेर काढून, आणि नंतर मग चाकूच्या साह्याने अगदी ती वाटी बाहेर काढा आणि नंतर मग त्या वाटीला तुम्ही तेलामध्ये व्यवस्थित असं तळून घेऊ शकता. अगदी परफेक्ट तयार होतील, काही बिघडणार नाहीये. फक्त थोड्या काही गोष्टींची काळजी घ्या. आणि आता ह्याला ना फक्त याच्यामध्ये वरती तेल घालायचं, गरम गरम तेलाने आतल्या बाजूने फक्त वाटी भाजून घ्यायची. आता चाटसाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते. 2 मध्यम आकाराचे बटाटे होते, त्यांना शिजवून बारीक असं कट करून घेतलंय. 2 मध्यम आकाराचे कांदे होते, त्यांना बारीक असं कट करून घेतलेले. 2 छोटे टोमॅटो बारीक असे कट करून घेतलेले. काबुली चणा मी अर्धा कप घेतलेला, त्यांना भिजवून असं शिजवून घेतलेलं आहे. त्यासोबतच ना थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. अर्धा छोटा चमचा मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे. अर्धा छोटा चमचा आपल्याला जिरेपूड लागणार आहे. 1 छोटा चमचा मी इथे चाट मसाला घेतलेला आहे. 1 छोटा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर लागणार आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे. अर्धा लिंबाचा रस लागणार आहे इथे. त्यासोबतच मी इथे ग्रीन चटणी बनवली होती, हिरवी चटणी. अनारदाणे घेतले, डाळिंबाचे दाणे, आणि चिंचेची चटणी सुद्धा बनवलेली आहे. त्यासोबतच नाही ते दही घेतलेले फेटून, आणि आपल्याला बारीक शेक लागणार आहे. त्यासोबतच आपण ज्या कटोऱ्या काढलेल्या ते लागणार आहे. सगळं साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी व्यवस्थित दिलेलं आहे तुम्हाला. थोडंसं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल. आता सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये आपण बटाटे, बारीक चिरलेला कांदा, काबुली चणे सोबतच टोमॅटो घालून घेऊया व्यवस्थित. टोमॅटो मी सगळं नाही घातलेला, अगदी थोडंसं टोमॅटो ह्याच्यामध्ये घालून घेतले. थोडं टोमॅटो मी नंतर वापरणार आहे. आता ह्याच्यामध्ये जिरेपूड घालूयात, काळं मीठ घालायचंय, चाट मसाला घालायचाय, आणि साधं मीठ ना अगदी थोडंसं वापरा. जर तुम्हाला वरून वाटलंच ना मिठाचं प्रमाण लागते तर परत नंतर ॲड करू शकताय तुम्ही याच्यामध्ये. आता काश्मीरी मिरची पावडर घालायची, आणि याच्यामध्ये मी आता कोथिंबीर सुद्धा ना
अगदी थोडीशी याच्यामध्ये घालून घेतलेली, थोडी कोथिंबीर मी पाठीमागे ठेवली. आता याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा. लिंबातले मी सगळ्या अगोदरच बिया काढून घेतलेत बरं का. आता लिंबाचा रस याच्यामध्ये घालून घेऊयात. आता ह्याला ना आपल्याला व्यवस्थित असं अगोदर मिक्स करून घ्यायचं. आता लक्षात घ्या, मी इथे काबुली चणे वापरले. तुम्हाला त्याच्याऐवजी ना काळे चणे वापरायचे आहेत किंवा भिजवलेले तुमच्याकडे मूग आहेत, मटकी आहे, जे काही तुम्हाला त्याच्याऐवजी वापरायचं आहे ना, कोणताही कडधान्याचा प्रकार, तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर माझ्याकडे अवेलेबल होते काबुली चणे म्हणून मी त्यांना शिजवून वापरलं. आता याच्यामध्ये ना हा आपला मसाला वगैरे सगळा तयार झालेला आहे. तर आता आपण पुढली तयारी करूयात. तर हे बघा, मी ना ह्या कटोऱ्या बनवलेल्या, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं माझ्या कटोऱ्या शेपमध्ये आल्या, पण त्या निघत नव्हत्या बाहेर. तर ह्या 2-3 कटोऱ्या होत्या ना, तो माझ्या करपलेल्या होत्या. तर याच्यातलीच मी एक कटोरी तुम्हाला ना फोडून दाखवते. तर हे बघा, अगदी ना मस्त अशी कुरकुरीत तयार होते. आपण जशी पाणीपुरीची पापडी खातो की नाही, अगदी सेम तशीच तयार होते. शेवपुरीसाठी आपण खातो ना पापडी, सेम तशी, काही फरक नाही त्याच्यामध्ये. आता ह्या कटोऱ्यांमध्ये आपण मसाला भरून घेऊया. जो आपण चाटसाठी जो मसाला बनवलेला ना, तो सगळा मसाला आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊया. तर पूर्ण मसाला नाही भरायचा, काटोकाट बरं का, लक्षात घ्या. अगदी थोडीशी जागा त्याच्यामध्ये मोकळी ठेवायची, कारण खाण्याची पद्धत सुद्धा त्याच्यासाठी थोडी वेगळीच आहे. आता ह्याच्यावरती वरून थोडंसं असं दही घालायचं. दही फेटून घ्या बरं का. दह्याच्या गुठळ्या असतात ना, त्या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या ना की तुम्हाला दही घालायला सुद्धा अगदी व्यवस्थित होऊन जाईल. दही घातलं की ह्याच्यावरती आपल्याला ग्रीन चटणी घालून घ्यायची. तर मी इथे पुदिना, कोथिंबीर, मिरची, लसूण, अद्रक याची ना मी हिरवी चटणी बनवून घेतलेली. त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर मला कमेंटमध्ये सांगा. त्याचा सुद्धा चाटची चटणीचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला शेअर करेन. आता याच्यावरती आपण चिंचेची चटणी घालून घेऊयात. तर चिंचेची चटणी सुद्धा खजूर, गूळ आणि चिंच यांना मी वाटण करून त्याची चटणी बनवून घेतलेली. तो सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ही चटणी ना जेवढी आवडत असेल तुमच्या आवडीनुसार, भरपूर कमी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. चटणी घालून झाली की आता ह्याच्यावरती आपल्याला हे अनारदाणे घालून घ्यायचे, डाळिंबाचे दाणे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला, तुम्हाला किती आवडत असतील. ह्याला खायची पद्धत कशी मी ती सांगते तुम्हाला. जी कटोरी आपण भरली की नाही, कटोरीच्या साईडचा जो काट असतो की नाही, तो तोडायचा आणि आतला मसाला त्याच्यावरती घेऊन मग ती तशी खायची. अगदी पद्धत तशीच आहे. आपण जशी शेवपुरी खातो ना, त्या पद्धतीने खाऊ शकता. तुम्हाला जशी आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. आता याच्यावरती आपल्याला भरपूर अशी बारीक शेव घालून घ्यायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेव याच्यावरती घालून घेऊ शकताय. तर हे बघू शकताय, मस्त आपली अशी कटोरी चाट, वाटी चाट, तुम्ही काय नाव द्या त्याला, अगदी त्या प्रमाणात मस्त अशी तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना, मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप पद्धतीने केली ना, तर तुमच्या कटोऱ्या सुद्धा ना अगदी शेपमध्येच येतील. अजिबात शेप त्यांचा बिघडणार नाहीये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.